काय प्रॉब्लेम आहे? हं? काय प्रॉब्लेम आहे? मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये भीती आहे की तुला पुन्हा अटॅचमेंट सुरू होईल. अगं ठीक आहे ना, मला मला घंटा फरक नाही पडत आहे की तुझ्या पास्टमध्ये काय झालंय, तुला किती लोकांनी अ, मला घेणं देणंच नाही किती लोकांनी किंवा किती लोकांसोबत तुझे रिलेशनशिप होते, मला काही घेणं देणं नाहीये. मी ना बरेच दिवसापासून माझ्या मनामध्ये तुझ्यासाठीचे जे फीलिंग्स आहेत ना, ते अशा दाबून ठेवल्या होत्या. तुला आठवतंय आपण मागच्या वेळेस जेव्हा भेटलो होतो, तेव्हा मी तुझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या बघ. तेव्हा तुला सांगितलं होतं, की मला काय वाटतं तुझ्याबद्दल आणि ज्या पद्धतीत तू त्या सगळ्या गोष्टी ऐकल्यास, ज्या पद्धतीत तू ज्या सगळ्या गोष्टींचा रिस्पॉन्स दिला ना, मला असं वाटलं की तू रिस्पेक्ट करतेस त्या गोष्टींची. म्हणजे माझ्या फीलिंग्सची रिस्पेक्ट करतेस, असं वाटलं होतं. आपलं ठरलं होतं ना भेटायचं उद्या. हां, का कॅन्सल केलंस? तुला काय वाटतं गं, की उद्या जाऊन तुलाच अटॅचमेंट होईल का? हां, तुलाच तुलाच फरक पडेल असं तुला वाटतं का? माझ्या मला काहीच वाटत नाही. मुलांनाही फीलिंग्स असतात. भले तुझे जेवढे काही एक्स राहून गेले त्यांच्यामध्ये फीलिंग्स असेल नसेल मला माहीत नाही, पण माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये खरंच फीलिंग्स आहेत तुझ्याबद्दल. तू काय म्हणली होतीस, की आपण नक्की भेटू. मला माहिती आहे, की तुला काय गोष्टी मॅटर करतात. मी सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये प्लॅन करून ठेवल्या होत्या, की तू आलीस की तुझ्यासाठी फ्लॉवर्स घेऊन येईल. तुला चॉकलेट्स आवडतात, तुला चॉकलेट्स घेऊन येईल. तुला टेडीज आवडतात, मी टेडी घेऊन येईल तुझ्यासाठी. या सगळ्या गोष्टी प्लॅन होत्या. कुठे किती वेळ बसणार, तू यासाठी काय ऑर्डर करणार, या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये फिट होत्यात, की या सगळ्या गोष्टी प्लॅननुसार मी करणार. आणि एक वेळ अचानक तुझा मेसेज येतो, की सॉरी मी नाही भेटू शकणार. का? उत्तर ऐकायचं मला का? मला फीलिंग्स आहेत तुझ्याबद्दल आणि मला असं वाटतं, की तू या गोष्टीची रिस्पेक्ट तर करतीयेस, पण तुला जाणीव नाहीये. मला खरंच भेटायचं होतं तुला. तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता. तुला जर असं वाटत असेल, की हा काही विचित्र गोष्टी डोक्यामध्ये ठेवून मला भेटण्याचा प्रयत्न, तर तसं काहीच नाहीये. माझ्या मनामध्ये फक्त एवढंच होतं, की तुला भेटायचंय, तुझा हात हातात घ्यायचा आहे, तुझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, की मला किती आवडतेस तू, किती प्रेम आहे तुझ्यासाठी किंवा तू किती इम्पॉर्टंट आहेस, जे मी गेले कित्येक वर्ष सांगू नाही शकलो तुला. माहीत नाही परत कधी भेटणं होईल बिकॉज कधी-कधी ना काही गोष्टीचा जेव्हा नकार येतो ना, जसं की तू मला भेटायला नाही म्हणले, जेव्हा त्या गोष्टींचा नकार येतो ना, तेव्हा एवढंच डोक्यामध्ये चालू असतं, की ही परत कधीही नाही म्हणू शकते. हिच्यावरती विश्वास ठेवावा की नाही माहीत नाही. कारण ते कसं आहे ना, की त्या फीलिंग्स आहेत ना, त्या मला मजबूर करतायत तुझ्यावरती विश्वास ठेवायला. मला उत्तर पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे तुला भेटायला? काय प्रॉब्लेम आहे?